हॅलो. हा आत्या, स्वानंदी बोलते. दार उघडा ना. बरं बरं. ओ हा उघडते उघडते. ये या या. सॉरी आत्या, झोपेतून उठवलं ना? नाही ग, औषध पाजत होते. या की या. बाबा या ना. म्हणजे किल्ली असते माझ्या जवळ, आज घाईत गेले ना, विसरले. बरं झालं. हा अगं म्हणजे त्या निमित्ताने बाबा घरात आले, नाही तर बाहेरच्या बाहेर निघून गेले असते. हो. बाबा बसा ना, पाणी आण. सरबत पण कर ना. नाही 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 नको, मला खरंच काही नको आता. आत्या, आई एवढ्या लवकर झोपल्या? बाळू जा तू. स्वानंदीने काही विचारलं तर सांग झोपलेत म्हणा. जा. हो बाईसाहेब. निरंजन तूही जा तुझ्या खोलीत. सगळे झोपलेत असंच वाटायला हवं, म्हणजे निघतील तरी ते. त्या बच्चे मावशी गाव गप्पा हाणत बसतील त्यांच्याशी. जा. अगं पण स्वानंदीच्या बाबांची कोणीतरी बोलायला हवं ना. नको रे, ते स्वानंदीला सोडायला आले आणि असाही बराच उशीर झाला. समजेल त्या नाही. नाही आपल्या घरात एक जर नाटक चालू आहे ना, ते त्यांच्या नको लक्षात यायला. ते गेलेलेच बरे. मग जायच्या आधी तो फेटा काढ त्यांच्या डोक्यावरचा आणि हळू काढ. आत्ता जाग आली ना त्यांना, तो घोळ होईल. तोंडावर जरा पाणी मारून घे. जीव दमलाय अगदी माझा. हळू. ते झालं की मग जा. स्वानंदी, मी निघतो. आणि बघ, तिकडची काळजी करू नकोस आता. अगं आम्ही तुझेच आहोत, पण आता तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. तुझा संसार तुझी पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. आम्ही नाही, कळलं का? हो. येतो बच्चा. हो. बाळू दादा, आई बाबा झोपलेत का? भेट झाली असती. केव्हाचेच झोपलेत ते. नाही असू दे, उद्या सकाळी सांगा त्यांना. मी येतो आता. आत्या आलीस? हो ये. कोणाची फिर्याद आहे? कोणाला न्याय पाहिजे वळा. असं काय करताय? स्वानंदीचे वडील आहेत ते वसंतराव, लक्षात येतंय का तुमच्या? वसंतराव त्यांनी रयतेवर खूप प्रेम केलंय. त्यातच बुडाले ते. बोला वसंतराव, काय पाहिजे तुम्हाला? बोला, आम्ही आहोत. आज आम्ही तुमची कोणती इच्छा पूर्ण करू. कोण रे तिकडे? हे आजकाल हे असंच व्हायला लागले. चांगले झोपले होते, अचानक उठून काय बसले आणि बडबडायला लागले. अशी कशी चोरी होते राज्यात? ती चोरी यांच्या मनात खूप बसली आहे, त्यामुळे होते बहुतेक असं. या बाईशी बोलू नका अजिबात. भयंकर हरामखोर बाई आहे ही. हिच्या नादाला जो लागला ना तो संपला. हा बाळू, साहेब बोला बाळू महाराज, काय बोला? अहो उठा, चला आतमध्ये चला. शयनगृहात. चला. हा येतो आम्ही. कोण हो चला. मला वसंतराव. चला चला. येतो. माफ करा.
ह्यांचंही असं झोपेत बोलणं बरळणं चालणं फारच वाढत चाललंय. पुन्हा एकदा डॉक्टरांकडे न्यावंच लागेल बहुतेक. मी येते, जरा लक्ष ठेवायला लागेल ना. सॉरी. हे सगळं स्ट्रेसमुळे होत आहे बरं. त्यांची काळजी घ्या आणि बघ डॉक्टरांना सगळं नीट सांगा. नील इथं नाहीये, तू लक्ष घाल जरा. येतो बच्चात. आत्या मी आलेच. बाबा नीट जा आणि पोचलात ना की आठवणीने मेसेज करा. हो, तूही काळजी घे. इतरांची घेशीलच, स्वतःची पण घे. उगाच नील इथं नाहीये म्हणून मला भूकच नाही, जेवायचंच नाहीये, हे असलं काही नको. किती चांगलं ओळखता मला. मग बाप आहे तुझा. हा, मग मी पण मुलगी आहे तुमची. उगाच ताईची काळजी करत बसू नका. तुम्ही बीपीच्या गोळ्या घेताय ना वेळेवर? रोज घेतो बाई, तुझी आठवण काढून. हा, मग ठीक आहे. पण बाबा खरंच ताईची काळजी करू नका. सगळं नीट होईल. तिला ना तिची चूक कळेल आणि महेश तिला घरी घेऊन जाईल. तसंच होऊ दे. चल येतो मी. नाही बघ, माधवरावांची काळजी घे. संपदाताई, तुझ्या सगळ्या वस्तू मी काढून ठेवल्या आणि भरूनही ठेवते. एखादी वस्तू राहिली ना तर मी आणून दे. नाहीये, माझी या घरात एकही वस्तू राहता कामा नये. पण मी राहतेय ना. तुला खूप मिस करीन संपदाताई. बघ ना, ही नेहा म्हणते ती दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर शिफ्ट होणार आहे आणि बाकीचे फोन उचलत नाहीये. फोन घे ना. अरे किधर है यार, तू कब से फोन कर रही हो तुझे? सॉरी, फिल्म बघत होते फ्रेंड्स बरोबर. अच्छा. बोल, कशाला केला होतास फोन? अगं ऐक, मी तुझ्या घरी राहायला येते. म्हणजे मी आता तुझ्या बरोबरच राहणार आहे, तर आपण हाफ फ्रेंड शेअर करूया. फ्रेंडचा प्रॉब्लेम नाहीये ग, पण इथल्या घर मालकाने सांगितलं की माझ्याशिवाय इथे दुसरं कोणी राहू शकत नाही, त्यामुळे नाही जमणार. अगं पण सॉरी संपदा, चल मला डिनरला जायचंय. ठेवते फोन, बाय. काय झालं संपदाताई? काय म्हणाली ती? तू पॅकिंग कर. हॅलो, हाय रुची, हाव आर यू? आय एम फाईन. बरं ऐक ना, तू घरी एकटीच राहतेस ना? हो. म्हणजे तुझ्या घर मालकाची अशी काही अट नाहीये ना की कोणी रूम शेअर करू नये किंवा असं? नाही का ग? अगं नाही, मी काही दिवसांकरता राहण्यासाठी जागा बघतीये, सो आपण रूम शेअर करूया. ए चल, काहीतरीच काय, सिंगल रूम आहे माझा बॉयफ्रेंड कधी येतो तिथे राहायला, त्याला काय सांगू? अगं कर ना ऍडजस्ट, काहीतरी खोटं बोल ना. नाही यार, आताच आमचं लग्न ठरलंय, काय बहाणा सांगू त्याला? मी एक काम करते, तुला काही ब्रोकरचे नंबर देते, ते तुझी मदत करतील. नो थँक्स. खोटं बोलत नाही, जेव्हा बघावं तेव्हा खोटं बोलत असते बॉयफ्रेंडशी, आणि आता बहाणा नाही. काय झालं संपदाताई? ताईली माझं डोकं ना खूप फिरलं. तू जा तुझं काम कर.
सॅम, हाय सॅम, इतक्या रात्री? सॉरी, मी फारच उशिरा फोन केला का? ऐक ना, तुला माझ्या घरचे प्रॉब्लेम्स माहितीच आहेत ना. नाव इट्स हाय टाइम या. आय हॅव टू लिव्ह माय ममाज प्लेस. मला हे घर सोडून जावं लागतं. सो मी काय करू? काय करू म्हणजे मी तुझ्या घरी राहायला येते. आय मीन येऊ, आपण अर्धा अर्धा खर्च शेअर करूया आणि हवं तर मी बाकी तुझा सगळा खर्च बेअर करेन. सॅम, डोंट फील बॅड हा. पण तुला एक सांगू का? हां, ज्या मुलीचं आई वडिलांशी जमत नाही तिचं जगात कुणाशीही जमू शकत नाही. एक्सक्यूज मी? खरं बोलतेय मी. तशीही तू फ्रेंडशिप साठी मस्त आहे, पण 24 तास तुला कोण सहन करणार? गेट लॉस्ट. ताई सगळे स्वार्थी आहेत. आई वडील फ्रेंड सगळे सारखे आहेत. मी फक्त फ्रेंडशिप साठी चांगली आहे. स्वानंदी, आत्या येऊ का ग आत? आले मी आत. मस्त. काय झोपली नाहीस अजून? नाही, काही काम होतं का? काम काय नाही ग, तू अचानक माहेरी जाऊन आलीस, काळजी वाटली जरा. काय बोलते काय संपदा? घर सोडून जातो. महेश नेतोय का? नाही ना, मग आई बाबांच्या शिस्तीला कंटाळून मैत्रिणींच्या घरी राहायला जायचं म्हणत होत. काय? आई, तिला समजवलं नाहीस तू? समजवलं. आता ती ना समजावण्याच्या पलीकडे गेली. उलट तिनं माझ्यावरच आरोप करत होती की मी आई बाबांना तिच्या विरोधात भडकवलं. पण ह्यावेळी ना मी अगदी कडक शब्दात ऐकवलंय ती. मी दरवेळी तिच्या कलाने घेते ना, ते समजत नाही ती. बरोबर आहे. ती ना तुमच्या सगळ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेते. ते कसं आहे ना, ती मला काही बोलली ना तरी मला चालेल एक वेळ, म्हणजे मी सहन करेन. पण तिने ना ह्यांचं नाव घेतलं, मग माझं डोकंच फिरलं. हे किती काळजी करतात माहितीये तिची. पण ताई, स्वतः समोर कोणी दिसेल तर ना. आता बघू ना कुठली मैत्रीण तिला ठेवून घेते. नवऱ्याशी भांडणाऱ्या, आईबाबांशी न पटणाऱ्या मुलीशी कोण पटवून घेतंय ना, मला बघायचंच. काय नाही, आता येईल ती वटणीवर. हो आत्या, हे पण असंच म्हणतात. मी ते ताईचं कधी कधी खूप टेन्शन घेते ना, मग यांना वाईट वाटतं, मग उगाच चिडचिड करतात. म्हणून मी ठरवलं ह्या वेळेला मीच वटणीवर आणणार. स्वानंदी, हे जग असंच असतं ग बाई. मऊ लागलं की कोपरानं खाण्याला निघतं. मी जाते म्हटल्यावर सरळ जा म्हणायचं तिला. तिचे सगळे नखरे आणि हट्ट जागेवर येतील की नाही बघ. अगदी बरोबर आहे. थांबा आत्या. आत्या, ह्यांचा फोन आहे. हो बाई, मम्मी कशाला येते? तुम्हाला डिस्टर्ब नाही. जाते मी, जाते. बोल. हॅलो, कुठे आहात? हा अगं, इमिग्रेशन झालंय पण बोर्डिंग अजून सुरू नाही झालंय. काय वाट बघत बसलोय. मला वाटलं फोन न करताच गेलात की काय. बॅक ऑफ द माइंड तुझाच विचार नेहमी असतो. बापरे, असंही नका करू. कामाच्या वेळी काम करा. हॅलो, म्हणून म्हंटल ना, बॅक ऑफ द माइंड विचार असतो म्हणून. काम तर काय नेहमीच आहे ग, ते करतोच मी. पण बघणार काय बॅड लक आहे माझं. इथे तू आणि मी हनीमून टूरला जाण्याच्या ऐवजी मी एकटाच चाललोय बिझनेस टूरला. थँक्यू. हॅलो, तू ओकेस ना? थँक्स म्हणतेस कशाबद्दल? तुम्ही मला नेहमी सांगता ना की ताईला घाबरत जाऊ नकोस. ह्यावेळी मी अजिबात घाबरले नाही. चांगलं सुनावून आले तिला. अच्छा, ताई साहेबांनी नवीन ड्रामा क्रिएट केला का काही? नाही हो, जुन्या नाटकाचाच नवीन अंक. तिने ना आई बाबांना धमकी दिली की मी घर सोडून जाईन. मलाही कॉल केला होता. तिला असं वाटतंय की मी आई बाबांना भडकवलंय तिच्या विरोधात. मूर्ख मुलगी आहे ग ती. सख्या बहिणीला नाही ओळखू शकली आतापर्यंत. पण मीही तिचं ऐकून नाही घेतलं. मग जरा वरमली. व्हेरी गुड. आणि तू प्लीज बाबांना आणि आईंना सांग
अजिबात घाबरू नका. ती काय घर सोडून जाणार नाही, तिला खूप चांगलं माहितीये बाहेर एकटं राहणं खूप अवघड असतं. नाही जाणार आहे ना घर सोडून ती? नाही, तसं नाही म्हणाली. तुम्हाला आठवतंय, तुम्हीच मला सांगितलं होतं की ताईला आपण ही गोष्ट करू नकोस असं सांगितलं की ती नेमकं तेच करते आणि आपण उलट सांगायचं तिला. मी हेच केलं यावेळी. मी तिला म्हटलं की तुला जायचंय तर जा. तर मला असं वाटतं आता ती जायच्या आधी 10 वेळा तरी विचार करेल. मला एक खात्री आहे, तू आता खूप वेळ विचार करत बसशील या गोष्टीचा. त्यात मी नाहीये ना, मग काय जागरायला बहाणेस तुला. नाही अहो, झोपेन मी, नका टेन्शन घेऊ. प्लीज 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 लवकर झोप. हो, कारण स्वप्नात मी येणार आहे आणि येऊन गप्प बसाव. असं नाही म्हणणार आहे. ठेवू फोन. गुड नाईट. गुड नाईट. घराबाहेर पडणं इतकं सोपं नाहीये. बाहेर पडून जगाचा अनुभव घेतला ना की डोकं ठिकाणावर येईल तिचं. अहो पण ती अशी निघून गेली तर आपल्या घशाखाली घास उतरेल का? मला नाही वाटत ती घर वगैरे सोडून जाईल. मी ओळखतो तिला. संपी कमालीची स्वार्थी मुलगी आहे. बाहेर पडल्यानंतर हातामध्ये असं टिफिन, जेवण, नाश्ता आयतं मिळणार नाहीये तिला. अरे बाबा, 1 नंबरची हट्टी मुलगी आहे ती. हॉटेलमध्ये खाईल. आणि मग रूमच्या भाड्याचं काय करणार? बाहेर पडल्यानंतर प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागतील. सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतील. इथं कपड्याला इस्त्री सुद्धा बहिणींकडनं करून घेते ती. पण असं गप्प बसून कसं चालेल? मग मी काय करावं असं तुला वाटतं अंजली? तूच सांग. तुला असं वाटत होतं की मी तिला तिच्या मनाप्रमाणे वागू देत नाही, तिच्यावर चिडतो. तू तिच्या कलानी वागलीस ना, काय मिळालं? आज तू एवढी रडतीयस, त्याचं तिला काही आहे? माझ्याशी तर बोलत पण नाहीये ती. आईना उलट बोलण्यापर्यंत मजल गेली तिची. माझं मेलीचं मरू दे, पण वसंता, ती वागते ते बरोबर नाही. मी तर आता स्वानंदी म्हणाली ना त्याप्रमाणे वागायचं ठरवलंय. खरंच अभिमान वाटतो मला स्वानंदीचा. तिला काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या नसतील का घरी, पण किती शहाण्या मुलीसारखं वागतेय ती. या संपीचा स्वानंदीला अजिबात त्रास होता कामा नये. तिला काही कमी व्याप आहे. पण स्वानंदी म्हणते तसं वागूनही जर का संपदा निघून गेली तर काय करणार आपण? अंजली, तू धीर सोडू नकोस. अगं आपल्या पोटची पोर आहे ती. आपण वाऱ्यावर सोडू का तिला? पण ती निघून जायला लागली तर तुम्ही बोलाल ना तिच्याशी? बोलावंच लागेल. हो, उद्या महेश समोर आला आणि म्हणाला माझी बायको कुठे आहे, तर काय उत्तर देणार? माझ्याकडे उत्तर नको. तो सोडून गेलाय तिला इथे. हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. या सगळ्याचा विचार करतोय मी. आणि समजा हट्टाने गेली संपदा निघून, तर मात्र मला महेशला फोन करून बोलवून घ्यावं लागेल. अहो पण तो चिडेल ना तिच्यावर. मग काय करायचं? आपण लपून ठेवायचं त्याच्यापासून. संपदा जशी आपली मुलगी आहे अंजली, तशी ती आता त्याची बायको सुद्धा आहे. मला खूप काळजी वाटते हो. तू काळजी करू नकोस ग अंजली. आता वसंत बोलतो म्हणतोय ना, बघेल ना तो. तुम्ही नाही ना जाऊ देणार तिला? हा सायल्या, बोल. रात्री 12 वाजता फोन होता तुझा. माझा फोन सायलेंटवर होता, मी आत्ता पाहिला. आणि तसंही रिंग वाजली की संपदा ताईची झोप डिस्टर्ब होते ना.
हे मलाही तिची फार काळजी वाटते ग. हे पण नाही येत ना घरात, त्यामुळे थोडं एकटं वाटत होतं. स्वानंदी, तुला कधीपासून ग संपदाताईची काळजी वाटायला लागली? अगं का म्हणजे ते मी काल पहिल्यांदाच तुटक वागले ना जरा तिच्याशी. पण ती राग येईल असंच बोलते नेहमी. मला आला काल राग आणि मी बोलून गेले. पण ती अजून घर सोडून गेली नाहीये ना? नाही गेली अजून. पण स्वानंदी, तू संपदाताईशी जे वागलीस ना ते अजिबात बरोबर नव्हतं. मलाही नाही आवडलंय ते. हे बघ सायली, तू लहान आहेस अजून आणि ना दोघींची लाडकी आहेस, त्यामुळे तू ह्याच्यात नकोच पडूस. मी काय एवढी लहान नाही आहे स्वानंदी. आणि नो डाऊट संपदाताई माझी सुद्धा लाडकी, म्हणूनच तर तिचं दुःख पाहून मला वाईट वाटलं. ठीक आहे, मी क्लास सुटला ना की घरी येते, मग आपण बोल. आणि तू सारखी अशी चिडचिड नको ग करत जाऊस. ठेवते फोन. बाय. हॅलो.